मध्ये आज जे आहे इन्क्वायरी ऑफिसर जे शासनाने नेमला होता त्या इन्क्वायरी ऑफिसरच्या संदर्भातली चर्चा झाली। त्यांनी 28 आरोपी जे आहेत त्या 28 आरोपींना त्यांनी नोटीस पाठवली। त्याच्यामध्ये त्यांनी काय बोललं पाहिजे याच्याबद्दल नमूद केलं होतं आणि ते आम्ही सारा कोर्टाला पॉइंट आउट करून दाखवलं की ही काही फ्री अँड फेअर इन्क्वायरी नाही, तर ही टेंटेड इन्क्वायरी आहे आणि त्याच्यामुळे हा जो अधिकारी आहे ह्या अधिकाराच्या कामकाजावरती स्टे द्या। कोर्टाने सारा आज जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये त्यांनी यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आणि कुठलाही रिपोर्ट सादर करायचा नाही असा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि 8 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये 2 इश्यूवरती त्या ठिकाणी असणारा आहे। एकतर SIT फॉर्मेशन आणि आम्ही असणारं जे सारखं म्हणतोय की सेक्शन 192 196 याच्यामध्ये पूर्तता करण्यासाठी कोर्टाने आपला अधिकार वापरला पाहिजे। त्या संदर्भातला असणारं चर्चा आणि त्या संदर्भातलं विचारविनिमय त्या ठिकाणी होईल कोर्टासमोर। सरकारतर्फे आज भूमिका मांडली जाणार होती। सरकारतर्फे भूमिका मांडण्यात आली, कोर्टाने ती काय मान्य केली नाही। सरकारने काय भूमिका मांडली? सरकारने असं डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला की आम्ही असं 194 खाली ती चौकशी करतो म्हणून त्याच्यामध्ये, पण आम्ही त्यांना दाखवलं की 194 हा असणारा सुसाईडचा आहे आणि किंवा इतरांनी कोणी मारला असेल, कस्टोडियल डेथ हा जर का इन्क्वायरी करायची असेल तर 196(2)(a) खाली ती करावी लागते आणि मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी ही त्याच्यामधली मस्ट आहे। महत्त्वाची मागणी तुमची ही आहे की कोर्टाने याच्यामध्ये अधिकारात आम्ही असं आमची मागणी आम्ही जी पुढच्या तारखेला जी रेटणार आहोत ती SIT स्थापनेची, त्याच्याबरोबर नियमावली तयार करण्याची। कोर्टाने एकदा ती नियमावली तयार केली की मग SIT त्या प्रमाणात कामकाज करायला लागेल।